मित्रांनो, तुकारामांचे वडील बोलोबा हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या. पण बोलोबा काही तिचे ऐकत नसत. अशी 11 वर्षे गेली. 12व्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कनकाई माऊली काही ऐकेनात. ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाही ना, तर मी तुमच्या मागून येणारच. बोलोबांचा नाईलाज झाला, कारण स्त्री हट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ना. ते म्हणाले, मी तुला माझ्याबरोबर नेईन, पण एक अट तुला पाळावी लागेल. ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काहीच मागायचे नाही. कनकाई माऊली आनंदली. तिने पतीला सांगितले की मी काही मागणार नाही. पती पत्नी पंढरपुरात निघाले. तिथे पोहोचल्यानंतर कनकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपुरी पाहू. यात्रेत ही बांगड्याची खेळण्याची दुकाने हरवून पाहत पाहत ती बोलोबाच्या मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले. बोलोबा पुढे निघून गेले आणि कनकाई माऊली मागेच राहिली. इकडे बोलोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती. ती खाली झुकली. रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असे आणि बोलोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली? यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना, त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी. म्हणजे बघा, बोलोबाने पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला. बोलोबा फक्त भक्तीचे डिपॉझिटच करीत राहिले आणि मागणीचे विड्रॉल कधी केलेच नाही. त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधी काही मागितलेच नाही. इकडे बोलोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागच्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कनकाई माऊली देवळात आली. तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहतच राहिली. तो क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले, बोल, तुला काय हवंय? कनकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे. पतीची आज्ञा तर मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का. चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते. तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस, पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस. ती पांडुरंगाला म्हणाली, पोटी संतान नाही. देव म्हणाला, जा, निश्चितपणे घरी तुला मुलगा होईल. ती खूप आनंदली. हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरी जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का. हिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या. इकडे बोलोबा बाहेर वाट पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ का लागला, म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार. असा विचार करीत असताना कनकाई माऊली समोर येताना दिसली. तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला. ते सारे ऐकता क्षणी बोलोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले. पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल, मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा बंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.